कॉलेजमध्ये नवीन नवीन आहे, नवीन नवीन बघायचं नाही काही. याचा तर पुरा विषय बोललेला डायरेक्ट 3च पाय बा, 1 पाय भाड्याने दिला याने. सो हा माल आणि देतो दिल्ली, कोलकाता, कधी कधी नेपाळ बी जातो, कधी कधी राईड प्लॅन करतोय डांगवाली, जिकडे कार नाही तिकडे बाईकने जायचंय. Good morning, what's up? Welcome back to the new episode of Boruto. I hope you guys are doing absolutely fine, guys. Good morning. Just उठलोय. आज आपल्याला जायचं आहे सिटी स्कॅनचा रिपोर्ट वगैरे घ्यायला आणि त्यानंतर आपण जाऊ डॉक्टरकडे चेकअपला. आणि त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे गाईज कॉलेजला. 2 लेक्चर अटेंड करायचे, करायलाच लागतील गाईज. एक्झाम येते सेशनल 10 तारखेपासून. सो गाईज हां, फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो बोई. गाईज पूर्ण व्हिडिओ बघा, मजा विजा काही विषय नाही आहे, पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज. काय बनते गाईज आज? गाईज साबुदाणा बनतो गाईज. साबुदाणाचा नाश्ता करू, पहिले आंघोळ करू, मग कॉलेजला गाईज. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र गाईज. सुबह सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके 2000 years later. सो गाईज कॉलेज, हां कॉलेजमध्ये लेक्चर झाले 2-3. कॉलेजमध्ये नवीन नवीन आहे, नवीन नवीन बघायचं नाही. सो आता चाललो खाली. एका मित्राचा बड्डे दाखवतो, टेक घेतो. संध्याकाळी 5 वाजता जायचं आहे तिकडं हॉस्पिटलला. लवकर जाऊ खाली, भेटतो गाईज खाली. बाय. चला गाईज, बड्डे खाली मस्त, बड्डे भावाचा. केक खाऊ गाईज, तोंडाने केक खाऊ. चला गाईज, हसायची गोष्ट होती, तुम्ही हसले नाही, तो विषय वेगळा आहे. कापू गाईज आता केक लवकर. चला हे बघा, असा ओला पाऊस चालू आहे गाईज. असं मस्त आमचं कॉलेज आहे, वाटतं मस्त, वाईब मस्त आहे, पण अशी येत नाही वाईब. चल लवकर. काय गाईज, असे पाय टाकून चालू लागतं, असे पाय. भाऊ हॅपी बर्थडे. A few inches later. गाईज आपले भाऊ सोहम भाऊ यांचा पाय ठीक झाला आहे. मी आलो होतो इकडं, सॉलिड नाव खालीवर झालं आहे थोडं. दर्पण अनिल भाऊ सर गाईज भाऊ आलेत. भाऊ आपल्या रेफरन्सने आलेत. हो, आमचा जर सिटी स्कॅन केलं आहे बघा, असा स्कॅन केलेला आहे. आता माझ्या पायाचा सिटी स्कॅन आहे गाईज. बस ब्लॉग चालू केला आहे. भाऊ आले भेटायला, भाऊ चालले थोडं कामाला. आम्ही लवकरच राईड प्लॅन करतोय डांगवाली, जिकडे कार नाही तिकडे बाईकने जायचंय गाईज, है ना. डांग बाय गाईज. डॉक्टरांकडे गेलो मी, गुच्छ व्हिडिओ रेकॉर्ड करतो. Tomorrow. सो गाईज मी आलो तो शेतावर आणि इथलं तुम्ही सर्वात पहिले वेदर चेक करा गाईज. हे वेदर बघा एवढं ऑसम होतं आहे ना, एवढं मस्त वाटतंय. आणि 0.5 म्हणजे तर कॅमेरा पे जस्टिस नाही करू शकत आहे की केवढं सुंदर वेदर झालं आहे. जस्ट पाऊस बंद झाला आहे आणि मी आलो तो शेतावर. सो कालचा व्लॉग पेंडिंग होता, म्हणजे इनकम्प्लीट होता. सो त्याला आता कंप्लीट करू आणि बनवू पूर्ण. गाईज हे बघा असं नुकसान झालेलं आहे शेताचं. कपाशीचं झाडं लिटरली असे होऊन गेले डायरेक्ट, म्हणजे हे जास्त पावसामुळं आणि हवेमुळं झालेलं आहे. सो बेसिकली हा असा फुटलेला कापूस आहे. बिगर काय करायचं भावात मारता. व्हेरी गुड. वैसे बघा हे ट्रॅक्टर आहे. हा तुम्ही बघितलेलं तरी मी सांगून देतो एकदा की याला ट्रॅक्टर म्हणतात असं. आणि हे कुत्रे आहेत, यांना 4 पाय आहेत गाईज. बघा याला विचार, त्याला विचार. एक व्हिडिओ दाखवतो त्याला 3च पाय. गाईज याचा तर पुरा विषय बोलले, याला डायरेक्ट 3च पाय बा, 1 पाय भाड्याने दिला याने. अरे ये काय ना, मला खातो का? मला गण लोक काय खायला, तू ये काय, तू टेन्शन घ्यायचं नाही रे, तू बिंदास काय तोंडांग काय, तू टेन्शन घेऊ नको. अरे वा, चल येऊ का भाई, चल बाय, लव यू ब्रो. असे पुण्य करायचे गाईस, म्हणजे पाप करायचे आणि पुण्य बी करून द्यायचं, कॉम्प्लिकेट होऊन जातं का काही. पाप बी करायचं पुण्य बी करायचं, कॉम्प्लिकेट होऊन जातं.
विषय गोल पृथ्वी गोल. काही सबस्क्राईब करा. तोंड काय म्हणजे त्याचा ॲक्सिडेंटमध्ये एक पाय गेला होता. माझा नाही आहे, मी त्याला एक रस्त्यावर बघितलं होतं, मग त्याला मी बिस्किट फीड केला होता. आय नो की बिस्किट फीड नाही करायचा, त्यांना त्रास होतो. मला एकदा का पोळ्या घेऊन देऊ त्याला. आता मला काय माहिती गाईज. हे चेक करा तुम्ही ॲपल बोर गाईज. हे बघा इकडं नाही, इथं नाही आहे. ओके हे बघा गाईज, हे फ्रूट आहे गाईज. हे बनतं एवढं मोठं ॲपल बोर बनतं गाईज. इकडं फोटो टाकतो बघा मी, असं दिसतं ते. आज स्प्रे करायचा होता बट पाऊस थांबला नाही गाईज. पाऊस बेकार नुकसान करतोय. हो ओके. सो बेसिकली प्रॉब्लेम असा आहे की जर पाऊस आला तर फवारा चालत नाही. फवारा इन द सेन्स स्प्रे. आणि पाऊस बंद बी झाला तर हे जे लिव्सवर जे पाणी आहे हे सुकायला बी टाईम घेतो गाईज. सो ऊन जर पावसानंतर ऊन आलं तर मग स्प्रे आपण अप्लाय करू शकतो. हे बघा गाईज, दिस मेक्स अस हॅपी. अस मीन्स फार्मर्स. ओ फक गाईज, हे बघा डायरेक्ट गोटी एवढे झाले आंब. आय मीन गोटी तुम्हाला समजणार नाही. गोटी इन द सेन्स सुपारी देवळाजवळ ठेवतो ती सुपारी गाईज. त्या साईजचे बोर झालेलं आहे, त्यापेक्षाही मोठं दिसतंय. सो बेसिकली याचं हार्वेस्टिंग होईल डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी स्टार्टिंगला, फर्स्ट वीक किंवा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये हार्वेस्टिंग सुरू होऊन जाते गाईज. सो हा माल आम्ही देतो दिल्ली, कोलकाता, कधी नेपाळ बी जातो, कधी साऊथला बी जातो, मुंबई मार्केटला बी जातो, वाशी मार्केट बी जातो गाईज. सर्वीकडे होतो. जर तुम्ही बघताय कोणी व्यापारी असेल सो माझ्या इंस्टाला तुम्ही DM करू शकता, भोलू व्लॉग 8770 किंवा मग शेतकरी पुत्र ऑफिशियल 8770ला गाईज. तुम्हाला जर माल हवा असेल डायरेक्ट मला DM मध्ये कॉन्टॅक्ट करा तुम्ही. सो मी तुम्हाला रिप्लाय करतो गाईज. सो गाईज आता टाईम झालेला आहे 6:30 झाले असतील. सो डे लाईट पण कमी झाला आहे. सो आय होप की तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गाईज. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी सेफ, राईड सेफ, बाय गाईज.